बैलपोळा सणाच्या दिवशीच अकोल्यामध्ये घडलेली एक दुर्दैवी घटना सध्या समोर येते. बैलपोळ्याच्या अनुषंगानं एक 25 वर्षीय तरुण आनंदानं सकाळी बैलांना नदीत अंघोळीसाठी घेऊन गेला आणि नदीमध्ये बैल धुत असताना अचानक बैलाला हात लावताच त्याच्यासोबत जे काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरकाप उडेल. ऐन बैलपोळ्याच्या दिवशीच या 25 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही दुर्दैवी घटना अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावामध्ये घडली. मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या माणा पोलीस ठाण्याअंतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी अत्यंत शांत स्वभावाचा शंतनू अविनाश मानकर वय वर्ष 25 हा पेडी नदीच्या पात्राजवळ गेला होता. तो आनंदात आपल्या बैलांना धुत असताना कुणाचंही लक्ष त्याच्याकडे गेलं नाही आणि सगळेजण आपापलं बैल धुण्यामध्ये मग्न असताच नदी पात्रातलं पाणी झपाट्यानं वाढू लागले आणि त्यानंतर सगळीकडे हाहाकार उडाला. शंतनू मानकर या 25 वर्षीय तरुणासोबत असंही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. शंतनू आपला बैल धुत असताना त्याला नदीचा प्रवाह समजला नसल्यानं पुराच्या प्रचंड प्रवाहात तो वाहून गेला आणि जवळ असलेल्या कुणालाही या गोष्टीची भनकही लागली नाही. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात शोककळा पसरली आहे. मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. बैलपोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.